विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे टेक्स्टबुकच्या या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. तुमचं परत मनापासून स्वागत करतो. आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. बघा, जो विद्यार्थी नवीन आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा हा सेशन असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशनला सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे. 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, पण हा जीवन किंवा लाईफ आपलं सेट करणारा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की याच्यामध्ये आपण जो फ्रेशर आहे किंवा जो ओल्ड विद्यार्थी आहे कसं तयारी करायला पाहिजे राज्यसेवाची, ते पण घरी बसून किंवा तुम्ही समजा कुठला तरी जॉब करत आहे, जॉब करून घरी राहून किंवा तुम्ही गृहिणी वगैरे असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. किंवा स्पर्धा परीक्षेची आता सुरुवात केलेली आहे किंवा तुम्ही आता कॉलेज करत आहे तरी पण सर आम्ही राज्यसेवाची तयारी करू शकतो का, तर 100% या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर 1 मिनिट द्या मला फक्त. यस, चल 1 सेकंद, 1 मिनिट नाही. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, तर आपण जास्त वेळ न घेता या ठिकाणी सेशनला सुरुवात करणार आहोत. बघा, हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. एमपीएससी राज्यसेवा 2026 याचा परिपूर्ण जर बघितलं आराखडा आहे. आता 26 तर आहेत, याच्यामध्ये जर बघितलं तर 2027 मध्ये जर तुम्ही समजा एक्झाम देत असाल त्याच्यासाठी पण हा आराखडा तुम्हाला कामी पडणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की डायग्रामद्वारे तुम्हाला इथं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा याच्यामध्ये काय असणार, कसं आपण तयारी करायला पाहिजे. किंवा इथून जर बघितलं, थांबा 1 मिनिट. ओके ओके, इथून मला पेन घ्यायची आहे. हा, चेक कर. परीक्षेचे स्वरूप एक दृष्टिक्षेप आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू तुम्हाला माहित आहे की राज्यसेवाच्या एक्झाम मध्ये जर बघितलं 3 या स्टेज मधून आपल्याला पार करावं लागते. हा जो तुम्हाला स्टेज दिसत आहे वर, खूप मोठा या ठिकाणी वाटतो आपल्याला, पण याच्यामध्ये हो खरंच प्रिलिम्स मध्ये जर बघितलं खूप जास्त विद्यार्थी असतात, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन इथं कमी होते. आणि या ठिकाणी जर बघितलं भरपूर तुम्हाला लहान ही डायग्राम दिसत आहे. काय आहे सर याच्यामध्ये, ज्या पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा असतो ना आपण पूर्व परीक्षा, विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे 400 गुणाची ही पूर्व परीक्षा असते. याच्यामध्ये जीएस पेपर 1 ठीक आहे 200 गुण आणि सीसॅट ठीक आहे पेपर 2 इथे लक्षात ठेवायचं 200 गुण आणि 33% जर बघितलं क्वालिफाईंग विषय आहे कोणता, तर सीसॅट. बरोबर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे झालं आपण पहिल्या स्टेजमध्ये आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो लागू आहे या ठिकाणी. म्हणजे इथे जर बघितलं एकाच 4 म्हणजे तुमचे जर समजा 4 प्रश्न जर चुकले असेल तर 1 मार्क त्या ठिकाणी काय होतं, तुमचा जो बरोबर आलेला आहे तो काय होतो त्याच्यामध्ये कमी होतो. म्हणजे लक्षात ठेवायचं 25%. आता इथं झाला हा पूर्व परीक्षेचा प्रिलिम्सचा आपण म्हणू शकतो जो काही क्रायटेरिया आहे किंवा जे काही परीक्षेचं स्वरूप आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर येते विद्यार्थी मित्र मुख्य परीक्षा मेन्स. इथं लक्षात ठेवायचं 1700 म्हणजे 1750 गुण आहे. अतिशय महत्वाचा, म्हणजे हा जो मधला टप्पा आहे तो खूप म्हणजे आपण डेंजर झोन म्हणू शकतो. याच्यासाठी तर बोललं डेंजर झोन का म्हणत आहे, कारण की तुम्ही जर समजा सेल्फ स्टडी करत असाल तर तो डेंजर झोन आहे, पण तुम्ही जर आमच्यासोबत जर जुळले ना तर हा झोन तुम्हाला इझी होऊन जाणार. त्याच्याबद्दल काय आहे समोर मी सांगणारच आहे. बघा, याच्यामध्ये 9 पेपर्स असतात विद्यार्थी मित्रांनो, 7 मेरिट आणि 2 जर बद्दल लँग्वेजचे पेपर असतात. क्वालिफाईंग विषय आहे लँग्वेजचे. ओके, हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. आता तुम्हाला माहिती आहे युपीएससीच्या धर्तीवर राज्यसेवा पण होत आहे, हे सर्वांनाच माहित असेल. जर माहित नसेल, तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट जर असेल तर तुम्ही काय करू शकता की बाबा सरांचा नंबर देत आहे या ठिकाणी 8888 ठीक आहे 030869 हा माझा नंबर आहे. तुम्ही याच्यावर काय करू शकता बाबा, मेसेज करू शकता. तुम्हाला कोणती क्युरी जर असेल, काही प्रश्न असेल तर मी तर या नंबरवरती व्हॉट्सअप करा, मी रिप्लाय देणार. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर सर्वात शेवटचा आणि महत्वाचा टप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आहे मुलाखत. आता मुलाखत इंटरव्ह्यू जर बघितलं ते लक्षात ठेवायचं आहे 275 गुणाची असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. 2000 गुण होते जवळपास 1750, इथं 275 जास्त होत आहे. ओके, 250 गुण. बरोबर की नाही. व्यक्तिमत आणि प्रशासकीय निर्णय क्षमतेची चाचणी. मग इथं लक्षात ठेवायचं राज्यसेवा तुम्हाला माहिती आहे गॅझेटेड ठीक आहे, याच्यामध्ये पोस्ट असतात. दुसरी गोष्ट जर बघितलं याला मुलाखत का असतो बाबा, का नसतो, म्हणजे तुम्हाला अधिकारी बनवत आहे ठीक आहे, उपजिल्हाधिकारी बनवत आहे तुम्हाला, तर डिसिजन मेकिंग तुम्हाला असायला पाहिजे. बाबा कोणी तुमच्याजवळ श्रीमंत व्यक्ती येणार आहे, राजकीय व्यक्ती येणार आहे, एखादा गरीब वर्ग पण येणार आहे, तर तुमचे डिसिजन काय असायला पाहिजे. याच्यासाठी जर बघितलं व्यक्तिमत आणि प्रशासकीय निर्णय क्षमता काय असायला पाहिजे,
हे या इंटरव्ह्यूतून ओळखतात, बरोबर आहे. मग त्याच्यावर तुमचे मार्क त्या ठिकाणी ठरत असतात. याची पण आपण तयारी करून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला वेगवेगळं असं कुठं जाण्याची गरज नाही बाबा. प्रिलिमसाठी सर कुठली तर वेगळी बॅच लावावी लागते, त्याच्यानंतर मेन्ससाठी कुठली तरी वेगळी बॅच लावावी लागते आणि इंटरव्ह्यूसाठी तर वेगळी बॅच लावावी, असं बिलकुल नाही आहे. एकाच बॅच मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमचं कव्हर होणार आहे आणि तुम्ही घरी राहून पण करू शकता. तुम्ही जर बघितलं आता विद्यार्थी आहात, गृहिणी आहात, त्याच्यानंतर जर कुठेतरी जॉब करत आहे, सर ऑफलाईनची बॅच करणं होणं शक्य नाही आहे, ठीक आहे, कॉलेजला जावं लागते, घरचे काम करावं लागते, जॉबवर जावं लागते सर, घर म्हणजे या गोष्टीतून जर बघितलं मग आपल्याला वेळ मिळत नाही. पण जे काही 2-3 तास मिळतात जे आपण रील्स मध्ये घालवतो, तेवढं जरी समजा 2-3 तास तुम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला लक्षात ठेवायचं राज्यसेवा तुम्ही घरी बसून पण क्रॅक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या संदर्भात मी समोर बोलणारच आहे. आता बघा, एमपीएससी जर बघितलं तर युपीएससीच्या धर्तीवरती आहे, पण याच्यामध्ये काय फरक आहे, म्हणजे एमपीएससी आणि युपीएससी मध्ये काय फरक आहे हे इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. युपीएससी केंद्रीय पातळीवरची एक्झाम आहे आणि एमपीएससी जर बघितलं राज्य पातळीवर, म्हणजे लक्षात ठेवायचं महाराष्ट्राच्या पुरते मर्यादित आहे. आता याच्यामध्ये अभ्यासक्रमाची व्याप्ती जर बघितली विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण भारत आणि जगात याच्यामध्ये विचार केला जातो. कशामध्ये? युपीएससी मध्ये. तर एमपीएससी मध्ये भारतासह महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह म्हणजे इथं इतिहास, भूगोल काय असेल तुमचं, प्रशासन, हे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न दिसतात. म्हणजे असं का? आता तुम्हाला माहिती आहे की एमपीएससी मधून जो समजा पासआउट झालेला वर्ग आहे त्यांना जर बोललं युपी बिहारला पोस्टिंग दिल्या जाते का? नाही, महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला जर बोललं महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह अभ्यास या ठिकाणी दिसतो. अभ्यासक्रमाच्या बाबतीत आपण विचार करत आहे. माध्यम जर बघितलं तर इथं लक्षात ठेवायचं कोणत्याही भारतीय भाषा पेपर 1 मध्ये ते युपीएससी मध्ये आहे आणि इथे एमपीएससी मध्ये जर बोललं मराठी भाषा अनिवार्य आहे भाषा पेपर, आणि जर बोललं साहित्य विषय फक्त मराठीत असतो याच्यामध्ये, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. माध्यम एचआरडी आणि मानवी अधिकार युपीएससी मध्ये जर बोललं GS2 आणि 3 मध्ये विखुरलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये दिलेला आहे. आणि GS3 हा संपूर्ण पेपर यावर आधारित आहे. GS3 चा जो पेपर आहे की नाही तो कशावर आहे? एचआरडी आणि मानवी अधिकार याच्यावर अवलंबून आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सिलेबसचा भाग आहे. युपीएससी आणि एमपीएससी मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता जर समोरचा पार्ट बघितला, पात्रता पेपर जर बघितला, क्वालिफाईंग जर बघितला आपण की 25% आवश्यक असते. जसं मराठीमध्ये जर बघितलं, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं बाबा मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय आहेत, हे क्वालिफाईंग विषय आहे. याच्यामध्ये जर तुम्ही समजा एवढे मार्क मिळवले नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये पात्र असू शकणार का? नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय मी घेत असतो, मराठी विषय, जे 300 गुणाला आहे, आणि इंग्रजी विषय जर बघितलं तर 300 गुणाला आहे. सुचिता मॅम घेत असतात. लक्षात ठेवायचं आहे जे 1750 गुण आहे त्याच्यापैकी जर बघितलं तर आपण हे विचार केलं की बाबा पात्रता पेपर क्वालिफाईंग जर विषय जर बघितलं ते 25% साठी आहे. इथे लक्षात ठेवायचं गुणवत्ता पेपर मेरिट जे दाखवणार आहे ते 7 पेपर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, 250 गुण असणार आहे एका पेपरला. लक्षात ठेवा. एसे त्याच्यामध्ये मराठी किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही लिहू शकता. GS1 मध्ये बघा इतिहास, ठीक आहे, अतिशय महत्वाचे टीचर आहे आपल्याकडे, ठीक आहे, खूप ज्ञानाचा भंडार समजला जाते त्यांना. लक्षात ठेवा इतिहास हा विषय बघा महाराष्ट्राचा फोकस, ठीक आहे, याच्यामध्ये करावं लागायचं आपल्याला. भूगोल आणि समाज हे GS1 च्या पेपरमध्ये आहे. GS2 मध्ये जर समजून जर घेतलं आपण, राज्यशास्त्र आहे, संविधान आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आहे, GS2 पेपर आहे आपल्याकडे. GS3 जर बघितलं मानव संसाधन विकास, एचआरडी, तुम्हाला याच्या अगोदर पण GS3 चा पेपर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. एचआरडी आणि मानव अधिकार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. GS4 मध्ये जर बघितलं नीतिशास्त्र आणि सचोटी, म्हणजे इथिक्स अँड इंटिग्रिटी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शनल शब्द जर बघितलं 1, 2 हे 1 आणि 2 याच्यामध्ये जर बघितलं 26 विषयांपैकी एक निवड तुम्हाला करता येते. मराठी, साहित्य आणि कृषी हे पण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जे काही समजा 26 विषय आहेत त्याच्यापैकी तुम्ही एक ऑप्शनल चूज करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट साठी तुम्हाला बाबा कोणता एखादा इतिहास सब्जेक्ट ऑप्शनल घ्यायचा आहे, मराठी घ्यायचा आहे, त्याच्यानंतर कृषी घ्यायचा आहे, त्याच्यानंतर राज्यशास्त्र घ्यायचं आहे, भूगोल घ्यायचा आहे, पवन सर आहे त्यांच्यासाठी, बरोबर आहे, वैभव सर आहे इतिहासासाठी, येत्या तुमच्या लक्षामध्ये हेमराज सर आहे विज्ञानासाठी. इथं लक्षात ठेवायचं सगळं मी तुम्हाला टीम दाखवणारच आहे. म्हणजे इथं असं नाहीये की कोणीतरी एक व्यक्ती आला सगळे विषय तुम्हाला शिकवत आहे. म्हणजे एक व्यक्ती परफेक्ट नसतो विद्यार्थी मित्रांनो, पण एक व्यक्ती जर बदल एका विषयामध्ये 100 नाही 200% परफेक्टच असतो. ओके, आपली टीम आहे अभ्यासाची शस्त्री, आणि त्याच्यामध्ये जर बघितलं प्रमाणित संदर्भ ग्रंथ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
चालू घडामोडीसाठी जर भेटलं तर तुम्ही कोणत्याही लक्षात ठेवायचं आहे, पब्लिकेशनचं मंथली मॅगझिन तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे, करंट अफेअर्ससाठी. त्याच्यानंतर जर भेटलं दैनिक वाचन लोकसत्ता आणि द हिंदू तुम्हाला करायचं आहे. लोकसत्ता तुम्हाला माहिती आहे मराठीचा न्यूजपेपर आहे, द हिंदू इंग्रजी, म्हणजे तुम्ही दोन पैकी वाचू शकता. त्याच्यानंतर म्हणजे दोन्ही वाचायचं आहे, इंग्रजीचं पण तुम्हाला समजा त्याच्यामध्ये जर बघितलं भर पडणार आहे. मुख्य संदर्भ जर बघितलं, कोर सब्जेक्ट जर बघितलं, जसं इतिहास आहे अनिल खटारे, त्याच्यानंतर बिपिन चंद्र, हे दोन पुस्तक आहे. आणि सरांचं लेक्चर असते रात्री, वैभव सरांचं लेक्चर असतं युट्यूबवरती, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच चॅनलवरती, ज्या चॅनलवरती तुम्ही जर बघितलं ना माझा व्हिडिओ पाहताय, त्याच चॅनलवरती सरांचं इतिहासचं लेक्चर असतो रात्री, बरोबर 9 की 10च्या टाइम मध्ये असतो. तर तो लेक्चर करा, त्याच्यामधूनच तुम्हाला क्लिअर होऊन जाणार की बाबा किती सोपं आहे एमपीएससी राज्यसेवा करणं, किती सोपं आहे हे तुम्हाला क्लिअर होऊन जाणार. रात्रीचं लेक्चर करा फक्त, कारण की सरांचं रात्रीचा हा टाइम जो आहे फिक्स आहे. हजार हजार विद्यार्थी त्या ठिकाणी काय असतात, लाईव्ह असतात. विद्यार्थी मित्रांनो 100% तुम्ही करा. आणि जे समजा सरांची नोट्स आहे ती लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक बायबल म्हणून काम करत आहे. भूगोल विषयासाठी एबी सौदी सरांचं पुस्तक, ऑक्सफर्ड ॲटलास आणि सरांची नोट्स, पवन सरांची नोट्स, एवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. राज्यशास्त्र बघा, एम लक्ष्मीकांत आहे, तुकाराम जाधव यांची नोट्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि सरांचे लेक्चर पण करायचं आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर अर्थशास्त्र रंजन कोळंबे सर, किरण देसले सर, हे फेमस पुस्तक आहे, तुम्हाला माहित असेल. ओके, अर्थशास्त्र पण मला वाटतं किशोर गोरे सर घेतात. आपले पायाभरणी बेस जर बघितलं तर स्टेट बोर्ड बुक्स इत्या 6वी ते 12वी पर्यंत तुम्ही वाचायला पाहिजे. एनसीईआरटी इतिहास आणि भूगोलासाठी मूलभूत संकल्पना. आता विद्यार्थी मित्रांनो एवढं तुम्ही म्हणजे बाबा 6वीचं पुस्तक 7वीचं पुस्तक असं न घेता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की एक स्टेट बोर्ड नावाचा ठोकळा आलेला आहे मार्केटमध्ये. लेखकाचं नाव मला माहित नाही, पण स्टेट बोर्ड नावाचा ठोकळा आहे. याच्यामध्ये जे काही समजा स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये तर सगळं फापट पसारा वाचत बसण्यापेक्षा त्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, खरंच दिलेलं आहे. म्हणजे बाबा काय म्हणू शकतो आपण की जे महत्वाचं आहे ते काढून दिलेलं आहे आणि ते समजा एका पुस्तकामध्ये ठोकळा बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळं ऍड केलेलं आहे. 6वी ते 12वी पर्यंत आहे त्याच्यामध्ये. ओके, ते तुम्ही करू शकता. मला वाटतं 4थी ते 12वी आहे. आता प्रवासाचा आराखडा टप्पा पहिला आणि दुसरा आपण समजून घेणार आहे. त्यामध्ये जर बघितलं पहिल्या टप्प्यामध्ये महिना 1 ते 6 आपण समजून घेणार आहे की बाबा पहिले जे 6 महिने आहे कसे आपण कशी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, कसं अभ्यास करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी चेक करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा पहिला महिना जर बघितलं 1 ते 3 महिन्यामध्ये पायाभरणी आणि संकल्पना. जसं पायाभरणी आणि संकल्पना म्हणजे काय हे इथे लक्षात ठेवा. स्टेट बोर्डचे पुस्तक वाचायचे तुम्हाला, तो ठोकळा वाचायचा आहे. त्याच्यानंतर एनसीईआरटीचे पुस्तक वाचायचं आहे, हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतरचं सेकंड जर बघितलं क्वेश्चन काय आपला 4 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सखोल अभ्यास आणि उत्तर लेखन तुम्हाला सुरुवात करायचं आहे. मग हे सर कसं करायचं, काय करायचं, आपली टीम तुमच्यासाठीच आहे. युट्यूबवर रोज लेक्चर होतात. त्याच्यानंतर जर बघितलं जे काही समजा पेड लेक्चर आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की टेक्स्टबुकचं ऍप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट, काही फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही पेड आहे, जे तुम्हाला तुमच्या शिखरापर्यंत, तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आता जो समजा पहिला फ्रेज आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एनसीईआरटी वाचून पूर्ण करणे, प्राचीन मध्ययुगीन इतिहास भूगोल आणि जर बोललं राज्यशास्त्राचे मूलभूत वाचन हे तुम्हाला करायचं आहे. प्रिव्हियस त्याच्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि विश्लेषण सुरू करणे. म्हणजे इथं जर बोललं पहिल्या फेज मध्ये आपण काय करायला पाहिजे, पहिल्या या 3 महिन्यामध्ये काय करायला पाहिजे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो ही जे पीडीएफ आहे, जे तुम्हाला जर बघितलं एक बायबल म्हणून काम करणार आहे, मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या. खाली त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर जो समजा दुसरा आपला टप्पा आहे, महिना चालू होत आहे 4था ते 6 म्हणजे 2 महिने आपल्याकडे आहे. इथून जर म्हटलं आधुनिक महाराष्ट्र, अर्थशास्त्र, पर्यावरण यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. हे तुमचं या ठिकाणी बेस बनलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, समोरचे विषय हाताळू शकता. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेसाठी जर मेन्स ते आन्सर रायटिंगची तुम्हाला दररोज सराव करायचा. कारण तुम्ही मुख्यमध्ये जर समजा तुमची विकेट पडली तर परत आपल्याला प्रिलिम्स, मेन, इंटरव्ह्यू असं त्या चक्रव्यूह मध्ये आपण फसत असतो आणि तो गोल गोल फिरत असतो फक्त चक्रव्यूह. आपल्याला वाटतं आता निघतो, या वर्षी निघणार, पुढच्या वर्षी निघणार, असं करत करत आपण म्हातारे होऊन जातो. विद्यार्थी मित्रांनो हे एकाच झटक्यामध्ये म्हणजे चक्रव्यूह मध्ये जायचं आपल्याला मार्ग नसते. म्हणजे तुम्हाला माहित आहे की बाबा हा चक्रव्यूह मध्ये जाण्याचा मार्ग माहित होता, ठीक आहे, अभिमन्यूला, पण बाहेर येण्याचा मार्ग माहित नव्हता.
पण बाहेर येण्याचा मार्ग दाखवण्याचं काम इथं टेक्स्टबुक टीम तुम्हाला करणार आहे, की बाहेर पण तुम्हाला निघता येतं त्या चक्रव्यूहमधून. मग त्यासाठी जर बघितलं तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी जो समजा आन्सर रायटिंग आहे ते पण करणं गरजेचं आहे. निबंध लेखनाचा सराव आणि एचआरडी विषयाची तयारी हे आपल्याला याच महिन्यात करायचं आहे, 4थ्या आणि 5व्या आणि 6व्या या 3 महिन्यामध्ये. ओके, म्हणजे तुम्ही समजा आतापासून सुरुवात करत आहे तर तुम्ही आता कन्सिडर करा बाबा आतापासून सुरुवात करत आहे तर महिना चालू आहे, आता हा जर बघितलं तर मे महिना चालू आहे, जून पासून तुम्ही तयारी करत असाल तर इथून आपल्याला महिना मोजायचा आहे आणि या टाइम टेबल नुसारच तुम्हाला काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे. 100% तुम्हाला एका वर्षामध्ये तुमची पोस्ट तुमच्यापर्यंत ठीक आहे मिळणार आहे किंवा मिळून जाणार आहे, ती वाट पाहत आहे. तसं त्यांना कार्यकर्ता पाहिजे. प्रवासाचा आराखडा जर बघितला 3रा आणि 4था जर बघितला आपण विद्यार्थी मित्रांनो 7 ते 9 महिन्यामध्ये म्हणजे जे समजा 7वा महिना 8वा महिना आणि 9वा महिना यामध्ये जर बघितलं कौशल्य आणि उजळणी हे तुम्हाला चेक करायचं आहे किंवा वाचायचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान खेमरा सर आहेत. मराठी इंग्रजी अनिवार्य भाषेचा सराव करणं अनिवार्य भाषा आहे, त्याच्यामध्ये मराठी मी स्वतः घेत आहे, इंग्रजी सुरुचिता मॅम आहे. सीसॅट जनरल मेंटल ऍबिलिटी लक्षात ठेवायचं आहे. कसून सराव करायचा कारण इथे क्वालिफाईंग हा विषय आहे. चालू घडामोडीचा करंट अफेअर्सचा तुम्हाला अभ्यास करायचा, मागील 6 महिन्याची उजळणी करायची आहे. 6 महिन्याचं तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे. आता 6 महिने आपण म्हणतो पण लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो 6 महिने तर आहेत पण तुम्ही 12 महिने आणि त्याच्या अगोदर जरी 24 महिने जरी घेतले तरी वाया जाणार नाही. कारण की आपण तिथं असं नाही म्हणू शकत ना की बाबा 6 महिन्याचं तुम्ही करंट अफेअर्स का विचारला नाही, तुम्ही 12 महिन्याचं का विचारलं, मागील 2 वर्षाचं का विचारलं, असं नाही म्हणू शकत. म्हणून म्हणतो की 2 वर्षाचं मागील जर बघितलं ना म्हणजे 24 महिन्याचं तुमचं करंट अफेअर्स असं पक्क असायला पाहिजे. तिथं आपण सांगू शकत नाही, तिथं एक्सक्यूज नाहीये. महिना आपला अभ्यासाचा महिना चालू आहे 10 ते 12च्या दरम्यान आहे. आपण 4थ्या फेज मध्ये आहे. अंतिम प्रहार आणि मॉक टेस्ट इथं विद्यार्थी मित्रांनो आता सध्या पुण्यामध्ये मॉक टेस्ट चालू आहे. टेक्स्टबुकचे ते पण फ्री ऑफ कॉस्ट चालू आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला समजा त्या टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल तर मला मेसेज करा की सर आम्हाला जॉईन करायचं आहे, मी तुमची जर बघितलं सोय करून देणार त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जर बघितलं मॉक टेस्ट ह्या त्या ठिकाणी सोडू शकता. त्याच्यामध्ये जर बघितलं या फेज मध्ये आपल्याला काय करायचं म्हणजे 12 महिन्याचा हा आपण जो काही आराखडा तयार केलेला आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी जर फुल लेंथ जर बघितलं मॉक टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता. कमकुवत दुवे शोधून त्यावर काम करायचं म्हणजे याच्यातून आपल्याला टेस्ट मधून आपल्याला कळणार की बाबा मला कोणत्या विषयामध्ये कुठं कमी मी पडत आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे, लक्षात येणार आहे कशातून मॉक टेस्ट मधून. त्याच्यावर तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. सखोल त्याच्यानंतर इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्राचे सखोल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करायचं आहे बरोबर की बाबा सखोल त्याच्यामध्ये म्हणजे असं नाही की बाबा रिव्हिजन करायचं म्हणजे काही कार्यकर्ते काय करतात की पूर्ण पुस्तकच वाचतात. पूर्ण पुस्तक वाचणं म्हणजे याला रिव्हिजन म्हटलं जात नाही विद्यार्थी मित्रांनो, त्याला वाचनच म्हटलं जाते. ओके, रिव्हिजन करणं म्हणजे त्याच्यासाठी पेड बॅच मध्ये हे सगळं शिकवलं जाते. रिव्हिजन कसं करायला पाहिजे, पुस्तक वाचायला कसं पाहिजे हे सगळं पेड बॅच मध्ये शिकवलं जाते. युट्यूबवर तेवढं आम्ही शिकू शकत नाही कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना पोटा पाण्याचा प्रश्न असतो. ओके, तर पेड बॅच मध्ये तुम्ही या, तुम्हाला जर होईल अंतिम लक्ष पूर्व परीक्षा हे तुम्हाला दिसत आहे हे झालं. ओके, त्याच्यानंतर सीसॅट पूर्व परीक्षेचा चक्रव्यूह कसा भेदावा. आता इथं जर तुम्हाला सांगितलं अभिमन्यूला जर या चक्रव्यूहच्या आतमध्ये जाण्याचा मार्ग माहित होता पण बाहेर येण्याचा मार्ग माहित नव्हता. इथे जर बघितले सीसॅट जर बघितलं हा एक चक्रव्यूह प्रमाणे काम करतो कारण की तिथं जर 33% तुम्हाला जर गुण मिळाले नाही तर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होत नाही. विद्यार्थी मित्रांनो इथं जर बघितलं मेंटल ऍबिलिटी लक्षात ठेवतो, बौद्धिक चाचणी, सूत्रांचा वापर आणि जर बघितलं वेळेचे अचूक व्यवस्थापन, वेगावर लक्ष केंद्रित करणे हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला पहिला मुद्दा तुम्हाला असं सांगायचा आहे की सीसॅटची प्रॅक्टिस करत असताना वेळ खूप महत्वाचा आहे. कारण की तुम्ही समजा आता तुम्हाला सीसॅट येत आहे आणि तुम्ही बाबा म्हणजे एकच प्रश्नासाठी जर 10 मिनिट घेत असाल, मी सोडवतो म्हणजे इगो हर्ट करत असाल की नाही बाबा माझं इगो हर्ट झालं, मला जर बघितलं सीसॅट मध्ये चांगले मार्क येतात, मला सीसॅटच पूर्ण सोडवायचं आहे, आता तुमचा इगो हर्ट झाला आणि तुम्ही एकच प्रश्नाला 10 मिनिट देत आहे. इथं वेळ विद्यार्थी मित्रांनो खूप मॅटर करतो. विद्यार्थी मित्रांनो वेगावर लक्ष केंद्रित करणे, सूत्रांचा वापर करणे, वेळेचा अचूक व्यवस्थापन करणे हे तुम्हाला पहिल्या फेज मध्ये किंवा बौद्धिक चाचणीमध्ये हे तुम्हाला पाहायचं आहे. त्याच्यानंतर जर उतारे कॉम्प्रिहेन्शन म्हणू शकतो आपण, दररोज किमान 5 उतारे सोडवणं गरजेचं आहे. आता उतारे सोडवण्यासाठी किती वेळ लागतो बाबा, 5 मिनिट लागतो. तर दररोज तुम्हाला 5 उतारे सोडवणे गरजेचं आहे. म्हणजे 25 मिनिट तुम्हाला कुठे द्यायचं आहे, या उतार्यावरती द्यायचं आहे. एकदम फ्रेशर मध्ये तुम्हाला बाबा त्या ठिकाणी प्रश्न वाचायचे,
तो उतारा वाचायचा आहे. त्याच्यानंतर लगेच ते जर बघितलं याच्यावर प्रॅक्टिस केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला जर बघितलं जास्त आता आपण असं म्हणतो ना की बाबा हे शांततेचं काळ आहे, म्हणजे जे काही 12 महिने आहे आपल्याकडे शांततेचं काळ आहे, याच्यामध्ये घाम गाळून घ्या. तिथे युद्धाच्या काळामध्ये जर बघितलं तुम्हाला रक्त सांडवण्याचं काम पडणार नाही. इथं तेच आहे विद्यार्थी दररोज तुम्ही 5 उतारे जर सोडवले ना तर त्या ठिकाणी तुम्हाला काय 2-3 मिनिटांमध्ये तुम्ही उतारे ते सोडून टाकणार. आणि कुठं बाबा शब्दसंग्रहाचं याच्यामध्ये व्होकॅब्युलरी जे म्हणत असतो आपण ते खूप मॅटर करते. कारण की जर बदलं कधी कधी तो काय करतो उतारे जसं तसं देते. प्रश्नामध्ये जर बदलं असं म्हणतो तो आपल्याला की बाबा या शब्दाचा समानार्थी शब्द वरती पॅसेजमध्ये कुठं दिलेलं आहे, उतारामध्ये कुठं दिलेलं आहे असं तो विचारतो. विरुद्धार्थी शब्द विचारतो, म्हणजे सिमिलर शब्द विचारतो. असे तुम्हाला प्रश्न द्यायचा. म्हणजे पहिले सारखे नाहीये उतारे की बाबा आपण तो शब्द बघितला आणि तो पॅसेजमध्ये उतार्यामध्ये कुठेतरी शोधलं, इथून तर इथपर्यंत पहिली लाईन आणि दुसरी लाईन दोन्ही उत्तर ते दिलं असं नसते आहे की नाही. हे सगळं शिकवलं जाते बरं तुम्हाला कुठं आपल्या पेड बॅचमध्ये. डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता. आता तुमच्याकडे काहीतरी कोणीतरी कागद घेऊन आलेला आहे, तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात, तर तुमचं काहीतरी निर्णय क्षमता असायला पाहिजे ना. याच्यासाठी हे याच्यामध्ये सेट केलेल्या सिलेबसमध्ये हे सेट केलेलं आहे. नाही तर तुम्ही कोणी तुमच्याकडे येत आहे, तुम्ही काहीतरी वेगळं डिसिजन देत आहे, त्याच्यावर डिसिजनच घेता येत नाही आहे. मग इथं लक्षात ठेवायचं डिसिजन मेकिंग जर बघितलं निर्णय क्षमता, नीतिशास्त्र डोळ्यासमोर ठेवून सुरक्षित आणि प्रशासकीय दृष्ट्या योग्य पर्याय निवडा. म्हणजे जर बघितलं जे काही नीतिशास्त्र आहे ते डोळ्यासमोर ठेवून आणि आपल्या या प्रशासन कसं सुजलाम सुफलाम होईल याच्याकडे लक्ष देणं, या ठिकाणी तुमचा निर्णय घेणं हे महत्वाचं असते. लॉजिकल रिझनिंग, तर्क क्षमता, म्हणजे बाबा तर्क तुम्हाला जोडता आलं पाहिजे की बाबा असं नाही असं होत ना. ठीक आहे, आता मी तेच म्हणत कोणीतरी मॅटर घेऊन आलेलं आहे तुमच्याकडं, काही तर तुम्ही तर्क लावू शकलं पाहिजे. त्यासाठी इथं तुम्हाला तर्क क्षमता हा पण पॉईंट आहे. निमोनिक्स, त्याच्यानंतर जर बोलली याचा वापर प्रश्नाकडे विविध दृष्टिकोनातून पाहण्याची सवय हे तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे एक पॉइंट आहे याचं काय पैलू आहे, म्हणजे काय बाबा तुम्ही डिसिजन घेऊ शकता, काय तर्क म्हणजे बाबा काढू शकता त्याच्यातून, हे तुम्हाला या पॉइंट मधून शिकवल्या जाते. म्हणूनच ते सिलेबस मध्ये दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी पण आपले टीचर आहे आपल्याकडे. उत्तर लेखनाची वास्तुकला परिपूर्ण जर बदलत हे तुम्हाला या ठिकाणी ढाचा दिसत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचा पॉइंट आहे पाया. पाया पाया म्हणजे जर बघितलं ना तर पाया जर मजबूत असेल तर आपली बिल्डिंग पण तिथं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी टिकू शकते. लक्षात ठेवायचं प्रश्नाची अचूक मागणी ओळखायचा आहे तुम्हाला, किंवा प्रश्नाची अचूक काय मागणी आहे, म्हणजे प्रश्न विचारतो काय, आपण उत्तर देत काय आहे, हे या ठिकाणी कळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्वाची कीवर्ड्स, बरोबर आहे की महत्वाचे कीवर्ड्स असतात, जसं एमपीआय आहे, बरोबर आहे की नाही, डब्ल्यूपीआय आहे, हे काय कीवर्ड्स आहे हे वापरणं खूप गरजेचं आहे उत्तर लेखनामध्ये, बरोबर आहे की नाही. परभाषित करणं, त्याच्यानंतर अचूक आकडेवारी अहवाल वापरणं हे तुम्हाला सांगणं. जसं कोणता तरी अहवाल आहे 2026चा काहीतरी अहवाल आहे, बरोबर आहे की नाही, तर त्याची आकडेवारी थोडंफार म्हणजे सगळं सगळं डाटा आम्ही पाठ करू का सर, बिलकुल नाही. असं एमपीएससीला किंवा युपीएससीला जर बघितलं अपेक्षित पण नसेल तुम्ही सगळीची सगळी आकडेवारी त्याच्यामध्ये लिहा म्हणून, पण मोजकी आकडेवारी तिथं वापरणं गरजेचं असते. तो अहवालाचा आपल्याला समजा रेफरन्स देणं गरजेचं असते. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे झालं कशामध्ये, प्रस्तावना किंवा पायामध्ये. मुख्य स्तंभ जर बघितलं जे पिलर आहे, बॉडी आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, मुद्देसूद आणि सुटसुटीत मांडणे, म्हणजे तुम्ही जे लिहित आहे ते मुद्देसूद लिहायला पाहिजे, त्याच्यामध्ये बुलेटचा वापर करायला पाहिजे. याच्यामुळे जर बघितलं तर समोरचा जो समजा पेपर चेक करत आहे तो प्रसन्न झाला पाहिजे, त्याला इरिटेट नाही झालं पाहिजे की काय लिहिलं या गड्यानं, बरोबर, म्हणजे हा युनिव्हर्सिटीचा पेपर नाही आपला. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बुलेट्स पॉईंट देणं गरजेचं आहे. बहुआयामी दृष्टिकोन, म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संकल्पनाची स्पष्ट तुलना, म्हणजे जे काही समजा तुम्ही लिहिणार आहे त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, म्हणजे काय फायदा होणार, काय तोटा होणार, हे सांगणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. नाही तर तुम्ही बाबा सगळं तोटं सांगितलं, तुम्हाला अधिकारी बनवलेला आहे, अधिकारीसाठी तुम्ही पेपर देत आहे,
ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिसत आहे अंतिम आराखडा दिसते. या ठिकाणी अभ्यासक्रम पाठ करा. पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम तोंडपाठ करायचा आहे. त्यानंतर तुमचं नियोजन आखायचं आहे. स्वतःच्या वेळेनुसार दैनिक अभ्यासाचे वेळापत्रक तुम्हाला बनवायचं आहे. त्याच्यानंतर पुस्तके गोळा करा. केवळ आवश्यक स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी पुस्तके तुम्हाला टेबलवर आणायचं आहे. नाहीतर बाबा सगळं तुम्ही आणून ठेवलेलं आहे आणि अभ्यास काहीच नाही. त्याच्यानंतर पुस्तके गोळा करा. ठीक आहे. केवळ आवश्यक स्टेट बोर्डचेच पुस्तक तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे, जे जे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर बोलला वर्तमानपत्र सुरू करायचं आहे. आजपासून किमान एका दर्जेच्या वर्तमानपत्राचं तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासाला सुरुवात करायचं आहे किंवा वाचायला सुरुवात करायचं. पहिली पारी सकारात्मक मानसिकतेने पहिल्या विषयाचा वाचनाला सुरुवात करायचा आहे. नाही तर बाबा डोक्यामध्ये असं आहे काय करू काय नाही. ठीक आहे. निगेटिव्ह लोक तुमच्या जवळपास असतात, लायब्ररीमध्ये असतात, तर यांच्यापासून दूर राहा आणि घरी बसून पण तुम्ही अभ्यास करू शकता. घरी बसून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की बाबा या ठिकाणी जर बघितलं ही बॅच आहे, लक्षात ठेवायचं राजेश्वरची बॅच आहे. ही जर तुम्हाला जॉईन करायची असेल, घरी बसून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, 1-2 तास द्या फक्त आम्हाला. मोबाईलमध्ये तुम्ही रील्स पाहण्यापेक्षा जर तुम्ही बाबा लेक्चर केले तर तुम्हाला 100 नाही 200% मी खात्री देतो की तुमची राज्यसेवा घरी बसून पण होऊ शकते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, याच्यासाठी माझा जो नंबर देता इथे 8888030869 हा जो नंबर देता आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर मला संपर्क करा. तुम्हाला बॅच जर जॉईन करायची असेल, याच्यामध्ये काय होतं की बाबा माझ्या थ्रू जर बॅच जर घेतली तर तुम्हाला डिस्काउंट मिळतो. याच्यामध्ये जे काही 34-35 हजारची बॅच आहे ही फक्त जर बघितलं विद्यार्थी म्हणजे 54,000ची बॅच आहे राज्यसेवाची, ती बॅच फक्त तुम्हाला मिळणार आहे 27-28 हजार मध्ये. पण त्याच्यासाठी कुपन कोड माझा वापरावा लागेल किंवा मला तुम्ही कॉल करा, मेसेज करा. मी तुम्हाला याच्याबद्दल जर बॅच कशी जॉईन करायची, काय जॉईन करायचे सगळं माहिती देतो. या ठिकाणी थांबतो आणि समोरच्या तुमच्या या प्रवासाला जर बघितला तर शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.